मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता राणोजीने ज्योतीला 7वीची परीक्षा देता येऊ नये म्हणून गंगाधर शास्त्रीच्या सांगण्यावरून जमिनीमध्ये वाटण्या मागत असतो. ज्योतीच्या लक्षात आलेलं असतं तेव्हा ज्योतीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की काही झालं तरीसुद्धा मी परीक्षा देणार म्हणजे देणारच. तेव्हा राणोजी म्हणत असतो, मग मला जमिनीची वाटणी पाहिजे म्हणजे पाहिजे. गोविंद काका म्हणतात, करा करा वाटण्या करा, तुम्हाला सांगून काय बी कळायचं नाही. गोविंददादा गेल्यानंतर राणोजी म्हणत असतो, 2 दिवसात वाटण्या करायच्या, कळलं का? तेव्हा ज्योती म्हणतो, 2 दिवसात वाटण्या कशा होतील आणि माझ्या परीक्षेचं काय, माझा अभ्यासाचं काय? तेव्हा राणोजी म्हणतोय, मला तुझ्या अभ्यासाशी काही देणं घेणं नाही आहे. 2 दिवसांमध्ये वाटण्या करायच्या आणि मोकळं व्हायचं, कळलं का? त्यानंतर इथे आता राजाराम दादा म्हणत असतात की ज्योती, मोजणी जेव्हा करतील ना तेव्हा तू सुद्धा आमच्याबरोबर हवंय. अरे तू शिकलेला आहेस, त्याचा काहीतरी फायदा करून घेऊया ना. कारण आप्पा कसा आहे तुला माहिती आहे, मोजणीमध्ये आपल्याला तो फसवू शकतो. तू जर असशील तर तेवढीच मदत होईल, कळलं? तेव्हा इथे आता ज्योती म्हणत असतो, हे सगळं काय चाललंय सावित्री, मी कसं काय आता अभ्यास करणार आहे? सावित्री म्हणते, हे समजा तुम्हाला परीक्षा देता येऊ नये म्हणून सगळं चाललंय. गंगाधर शास्त्रीच्या सांगण्यावरूनच हे सगळं चाललेलं आहे. त्यामुळे तुम्ही फक्त एक काम करा, तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. मी आहे ना तुमच्याबरोबर, अजिबात काळजी करू नका. तेव्हा प्रेक्षकांनो, चिमणा आता गोविंददादांना पाणी आणून देते. तेव्हा दादा पाणी पित असताना त्यांना ठसका लागतो. त्यांना खूप जास्त घाम आलेला असतो. कदाचित त्यांचा BP वाढला असेल आणि ते टेन्शनमध्ये असतात, चिडचिड करत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता लगेच पारू म्हणते, खरं तर हे सगळं तात्यासाहेब 7वीची परीक्षा देणार आहेत ना, म्हणून सगळं चाललंय. वाटणीचं तेव्हाच तर पुढे आलं ना. तेव्हा सगुणा म्हणत असते, अगं तो 7वीची परीक्षा देतोय तर त्या आप्पाच्या एवढं पोटात कशाला दुखायला पाहिजे, त्याने कशाला लगेच वाटण्यांचं खूळ डोक्यामध्ये घ्यायचं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता लगेच राजाराम दादा म्हणतात, आणि तसंही जर तो पास नाही झाला तर? सावित्री म्हणते, नाही नाही, ते पास होतील, त्यांचा पहिला नंबर येईल. तेव्हा चिमणा म्हणत असती, घ्या, आता ही सुद्धा आली का आधीच पुढे पुढे बोलायला? ती म्हणते, नाही सासूबाई, मी खरंच सांगते, खरंच ते पहिले येतील. तेव्हा इथे सगुणा म्हणत असते, दादा, अरे ज्योतीची काय चुकी आहे, तो गपचूप तिथून निघाला होता ना, पण त्या गंगाधर शास्त्रीने त्याला डिवचलं, त्याचा अपमान केला, त्याची लायकी काढली. मग त्याने काय करायला हवं होतं? शेपूट भरून त्याने परत यायला हवं होतं का? अरे त्याने जे काही केलं ते चांगलंच केलं. दादा तू नको काळजी करू, आपण सगळेजण ज्योतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहूया. जर तो 7वीत पहिला आला ना तर अशा कितीतरी जमिनी आपण खरेदी करू. मी सांगते तुला, फक्त आपण ज्योतीवरती एकदा विश्वास ठेवूया. तर इथे गंगाधर शास्त्री आणि त्यांचे काही लोक बसलेले असतात. तर इथे गंगाधर शास्त्री यांना पाय धुण्यासाठी एक मोठं भांडं तयार करण्यात आलेलं असतं. आणि तेव्हा इथे गंगाधर शास्त्रींना ते भांडं कमी पडतं. ते म्हणतात की एवढं छोटं भांडं, अरे मोठं भांडं तयार करायला सांगा त्याला. कारण का, जेव्हा तो ज्योत्या कावड भरून आणल ना तेव्हा माझे पाय धुण्यासाठी ते कावडमधलं पाणी सगळंच्या सगळं त्या भांड्यामध्ये राहिलं पाहिजे. तेवढ्यातच इथे राणोजी आलेला असतो. गंगाधर शास्त्री म्हणतो, काय राणोजी, मी सांगितल्याप्रमाणे मोहीम फत्ते केलीच वाटतं, म्हणूनच इथे आलास ना? काय झालं? ज्योत्या घाबरला असेल, तो गोंद्या घाबरला असेल आणि 7वीची परीक्षा आता देणार नाही म्हणून माघार घेतली असेल, बरोबर ना? राणोजी म्हणतो, नाही नाही, तसं काही झालेलं नाही आहे. पोरगा फारच चिवट आहे. तो म्हणाला वाटण्या झाले तरी चालतील, पण मी 7वीची परीक्षा देणार म्हणजे देणार, असं म्हणाला तो. तेव्हा इथे आता ती आजूबाजूची लोक म्हणत असतात, बघा, म्हणजे परीक्षा देणार आणि उत्तीर्णसुद्धा होणार, मग काय करायचं? तेव्हा इथे गंगाधर शास्त्री म्हणत असतो, ए गप्प राहा तू, तसं काही होणार नाही आहे. राणोजी एक काम करायचं, अरे त्याला आहे ना मोजणीमध्ये असं काही व्यस्त करून ठेवायचं की अभ्यासासाठी त्याला वेळच मिळाला नाही पाहिजे. जरी पण परीक्षा द्यायला गेला तरीसुद्धा तो पास नाही झाला पाहिजे, असं गंगाधर शास्त्री म्हणत असतात.
राणोजीला आता वाटणी वाटणी बोलून घरामध्ये सतत भांडण करत राहायचं असं पुन्हा एकदा सांगण्यात आलेलं असतं. तर इथे सावित्री आता काम करत बसलेली असते, तेव्हा तिला सारखं तेच आठवत असतं की कशा पद्धतीने भांडण झालं आणि त्यामुळे घरातल्या लोकांना इथे त्राससुद्धा सहन करावा लागतोय. आणि त्यामुळे त्या गोष्टीचा विचार करत असताना तिथे ज्योती येतो. ज्योती आल्यानंतर सावित्री त्याला पाणी द्यायला जाते. ज्योती म्हणतो, काय करतेस तू? तुझं काम कर, पाणी मी माझ्या हाताने घेतो. आणि तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो, सावित्री अगं काय करायचं काही कळत नाही आहे. या मोजणीमध्ये अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं तर? सावित्री म्हणते, तसं काय बी होऊ द्यायचं नाही. तुम्ही अभ्यास करू नये, तुम्ही पास होऊ नये, यासाठी या लोकांनी हे षडयंत्र रचलेलं आहे. तेवढ्यातच तिथे आता राजाराम दादा येतात आणि म्हणतात, ज्योती मोजणी करणारा माणूस आलाय, तो आता शेतामध्ये आपल्या जाईलच, तुलासुद्धा तिथे यायचं आहे. हे बघ, मला जास्त त्यातलं काही कळत नाही, तुला वाचताना वगैरे येतं, तुझी मदत होईल आपल्याला. नाहीतर तो आप्पा जास्त मोजणी करेल त्याच्या बाजूने आणि आपल्याला फसवेल, तेव्हा तू सुद्धा मळ्यात चल. तेव्हा ज्योती म्हणत असतो, सावित्री आता काय करू मी? मोजणीमध्ये किती वेळ जाईल काही सांगता येत नाही, मी अभ्यास कधी करणार आहे? सावित्री म्हणते, हे बघा काय बी झालं तरी चालेल, पण तुम्ही अभ्यासाकडे दुर्लक्ष करायचं नाही, होईल समजा नीट, मी आहे ना तुमच्याबरोबर. तेव्हा इथे चिमणा आता घरामध्ये चिडचिड करत असते. चिमणा म्हणत असते, कुणाला काही कळतच नाही आहे, जो तो आपल्या मनाप्रमाणे वागतोय, त्याचा घरावरती काय परिणाम होईल याचा कुणाला विचारच नाही आहे. आणि ती पारूवरती विनाकारण राग काढत असते. ए पारू, चल हात चालव पटापट, झालं की नाही तुझं? तेव्हा पारू म्हणते, वय वय सासूबाई, झालं. तेव्हा इथे आता ज्योती मळ्यामध्ये गेलेला असतो. त्याने शाळेतून आल्यानंतर काही खाल्लेलं नसतं. तेव्हा न्याहारी शेतावरतीच जाणार असते. दळण दळून तिथे सावित्री आलेली असते. तेव्हा पारू म्हणते, जाऊबाई झालं का दळण दळून? ती म्हणते, हो झालं. ती म्हणते, चला पटापट आता भाकऱ्या बांधून घ्या, आपल्याला शेतावरती जायचं आहे, त्यांना भूक लागली असेल. तर ज्योतीने अभ्यासासाठी मोरोपंत आणि सदाशिव यांना घरीच बोलावलेलं असतं. ते दोघेजणं घरी अभ्यासासाठी येणार असतात, पण आता ज्योतीला अचानकपणे मळ्यात जावं लागतं. आता तेव्हा निरोप तरी देऊ शकत नाही, कारण तेव्हा मोबाईल नव्हते की बाबा फोन करून लगेच सांगितलं जाईल की मी शेतावरती चाललो आहे म्हणून. तसं काही नसल्यामुळे इथे आता सदाशिव आणि मोरोपंत ठरल्याप्रमाणे घरी येतात. ते आता ज्योतीला आवाज देत असतात. तेव्हा आऊ येते आणि म्हणते, काय रे पोरांनो, या 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 बसा. तेव्हा सदाशिव आणि मोरो म्हणतात की नाही, आम्हाला आता अभ्यासासाठी निघायचंच आहे. ज्योती आहे का? त्याने आम्हाला घरीच बोलावलं होतं. तेव्हा इथे आऊ म्हणते, सावित्री, ए सावित्री, अगं बाई इकडे ये ग. तेव्हा सावित्री आता येते आणि म्हणते, काय झालं आऊ? तेव्हा आऊ म्हणते, अगं ज्योती कुठे आहे? पोरं अभ्यासासाठी आली आहेत. तेव्हा सावित्री म्हणते, पण हे तर शेतामध्ये गेले ना मोजणीसाठी. तेव्हा आऊ म्हणते, हो का? तेव्हा आऊ म्हणत असते, काय रे पोरांनो, ज्योती तर मळ्यात गेला. तेव्हा इथे मोरोपंत आणि सदाशिव म्हणतात की आमची चुकामुक झाली वाटतं, त्यानेच आम्हाला अभ्यासासाठी घरी बोलावलं होतं, पण काही हरकत नाही, आम्ही येऊ नंतर. तेव्हा सावित्री आऊला म्हणत असते की आऊ, आपण जर या दोघांची मदत घेतली तर मोजणीमध्ये हे सुद्धा त्यांना मदत करतील ना, मग त्याने मोजणी लवकर होईल, त्यांना तेवढाच अभ्यासासाठी वेळ मिळेल, बरोबर ना? तेव्हा इथे आऊ म्हणत असते, वा वा, तुला लयच काळजी आहे ग नवऱ्याच्या अभ्यासाची, चांगली आयडिया शोधून काढलीस. तेव्हा सगुणा म्हणते, ए पोरांनो, जरा इकडे येता का? तेव्हा सदाशिव मोरोपंत तिथे येतात. आऊ म्हणते, तुम्हाला एक विनंती करू का? तेव्हा मोरो म्हणतो, अहो आऊ, असं काय बोलताय, बोला ना, काय काम आहे? तेव्हा आऊ म्हणते, अरे आमचा ज्योती आहे ना, इथे शेतावरती गेलाय, मोजणी करायची आहे ना म्हणून, तो एकटाच आहे तिथे. तुम्ही दोघेजणं त्याला मोजणीमध्ये मदत कराल का? तेवढंच काम लवकर झालं तर तुम्हाला अभ्यास करता येईल. तेव्हा सदाशिव आणि मोरोपंत म्हणतात, हो चालेल ना, आम्ही जातो ना ज्योतीची मदत करायला. म्हणजे त्याने जर आम्हाला हे आधी सांगितलं असतं तर आम्ही थेट मळ्यातच गेलो असतो, आम्ही घरी आलोच नसतो. आम्ही जातो त्याची मदत करायला. ज्योतीने आधी सांगितलं असतं तर बरं झालं असतं. तेव्हा इथे आऊ म्हणते, तो कसला सांगतोय, म्हणून मीच तुम्हाला बोलले, कराल का मदत? तेव्हा इथे मोरो आणि सदाशिव म्हणतात, हो करू ना मदत,
प्रेक्षकांनो, ज्योतीला इथे लाभलेले हे अनमोल रतन आहे. दोघे जण त्यावेळेला सदाशिव आणि मोरोपंत ब्राह्मण असून ब्राह्मणांच्या विरोधात जाऊन ज्योतीबरोबर प्रामाणिक मैत्री त्यांनी निभावलेली असते. तेव्हा इथे आता पारू आलेली असते. पारू म्हणते, चला जाऊबाई, आपण आता न्याहारी घेऊन जाऊया. तेव्हा इथे आऊ म्हणते, जा जा, भाकर जास्त घेतली आहे ना? त्या म्हणतात की हो, भाकरी जास्त घेतलेल्या आहेत. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मोजणीसाठी जो माणूस आलेला असतो ना, तो आता चुकीची मोजणी करत असतो. म्हणजे आप्पाकडे जास्त जागा शोधत असतो आणि इथे गोविंद काकांकडे कमी कमी करत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मात्र आता ज्योतीला नकाशाही कळत असतो आणि मोजणीसुद्धा कळत असते. तेव्हा जास्त एका बाजूला दगड ठेवलेला असतो, त्याच्या पुढच्या बाजूला दोरी पकडलेली असते. तेव्हा ज्योती म्हणतो, 1 मिनिट, हे काय करताय तुम्ही? मोजणी तुम्ही चुकीची करताय. हे बघा, दगड ज्या ठिकाणी ठेवले आहे ना, त्याच ठिकाणी तुमची दोरी पण आली पाहिजे, नाहीतर मोजणी चुकीची होईल. नकाशाप्रमाणे मी तुम्हाला सांगतोय तसं तुम्हीही बघा. तेव्हा इथे राणोजी आता खाणाखुणा करत असतो आणि ही गोष्ट ज्योतीच्या लक्षात आलेली असते की जो माणूस मोजणीसाठी बोलावलेला असतो त्याला आधीच राणोजीने पटवलेलं असतं स्वतःच्या बाजूने आणि ही गोष्ट अगदी व्यवस्थित ज्योतीच्या लक्षात आलेली असते. तेव्हा ज्योतीला आता इथे गणिताचं खूपच जास्त ज्ञान असल्यामुळे त्या ठिकाणी त्याचं ते ज्ञान उपयोगी पडलेलं असतं आणि ज्योती अगदी व्यवस्थितरित्या नकाशा बघून मोजणी करायला सांगत असतो. इथे आता शिक्षणाच्या विरोधात जाणारे राजाराम काका आणि गोविंद काका दोघांना सुद्धा आता इथे ज्योतीचं शिक्षण किती महत्त्वाचं आहे ते कळून चुकलेलं असतं. ज्योती शिक्षण घेत असतो म्हणून त्याला काही गोष्टी कळत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राणोजीला पुन्हा ज्योतीला डिस्ट्रॅक्ट करायचं असतं. तेव्हा राणोजी म्हणतो, बरं बरं, चला आता इथली मोजणी झाली ना की मळ्यात चला. तेव्हा दादा म्हणतात, काय रे ए दादा, अरे हे काय बोलतोस तू? मळ्यामध्ये चला म्हणजे काय? त्या मळ्यामध्ये मोजणी होणार नाही, कळलं ना? तो म्हणतो, का होणार नाही? मळ्यामध्ये मला जागा हवी आहे. तेव्हा गोविंद दादा म्हणतात की तो मळा मी स्वतःच्या पैशांनी खरेदी केला आहे. मी खरेदी केला आहे तो माझ्या पैशांनी. त्याच्यावरती फक्त माझी मालकी हक्क चालेल. तुझा त्याच्यात काय संबंध र? जे वडिलोपार्जित आहे ना त्याच्यामध्ये तुला वाटा मिळेल, पण जी जमीन मी स्वतः खरेदी केली त्याच्यामध्ये तुला वाटा मिळणार नाही. मळ्यातल्या जमिनीमध्ये काहीच मिळणार नाही. तेव्हा इथे आता लगेच राजाराम दादा म्हणतात, ए आप्पा, तू माझ्या बापाने खरेदी केलेल्या जमिनीमध्ये वाटा मागायचा नाही हा. तो म्हणतो, का नाही मागायचा वाटा? मी मागणारच. तेव्हा राजाराम म्हणतो, अजिबात नाही. ती जमीन माझ्या बापाने पैसे देऊन खर्च केले स्वतःच्या कष्टाने, त्यामुळे त्या जमिनीमध्ये तुला हक्क मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेव. तेव्हा त्यांच्यामध्ये आता भांडण होतं. ज्योती आपल्या मनामध्ये म्हणत असतो की मला माहिती आहे आप्पा, तुम्ही हे सगळं का करताय? गंगाधर शास्त्रीच्या सांगण्यावरून करताय ना? भांडण करायचं, घरातलं वातावरण गढूळ करायचं, त्यामुळे माझा अभ्यास होणार नाही अशी इच्छा आहे ना तुझी? पण ती इच्छा तुझी कधीही पूर्ण होणार नाही. भांडणवाद चालू असताना तो मिटवण्यात आलेला असतो आणि तेवढ्यात तिथे आता मोरोपंत आणि सदाशिव दोघे जण पोचलेले असतात. तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो की तुम्ही दोघे जण इथे? तेव्हा त्याचे मित्र म्हणतात, अरे इथे मोजणी सुरू आहे ना, आम्हाला आऊनेच पाठवलं. आऊ म्हणाली की मोजणीमध्ये तुझी मदत करायची म्हणून, तेव्हा आम्ही इथे आलोय. तेव्हा ज्योती म्हणत असतो, मोरोपंत, सदाशिव, तुम्ही दोघे जण आलात ना, खरंच मला तुमची खूप मदत होईल. तेव्हा इथे आता मित्र आल्यामुळे त्याला थोडा धीर आलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कारकून म्हणत असतात की तुम्हाला आता बाकीचं काम करायचं आहे ना, त्यासाठी तुम्हाला कचेरीमध्ये यावं लागेल. तेव्हा तो म्हणत असतो, काय कचेरीमध्ये? पण माझा अभ्यास. तेव्हा प्रेक्षकांनो, त्याला आता सावित्रीचे ते शब्द आठवतात. सावित्री म्हणत असते की ती काहीही झालं तरीसुद्धा तुम्हाला हातातलं पुस्तक सोडायचं नाही आहे. तुमचा अभ्यास होऊ नये यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत, पण काहीही झालं तरीसुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि 7वीची परीक्षा चांगल्या गुणांनी इथे उत्तीर्ण व्हायचं आहे, अगदी पहिला नंबर यायला हवा, असं ज्योतीला सावित्रीने सांगितलेलं असतं. तर पुढील भागामध्ये इथे आता जे परीक्षक आहेत, 7वीच्या परीक्षेचे जे परीक्षक आहेत ते ब्राह्मण इथे गंगाधर शास्त्रीच्या ओळखीचे असतात. त्यांना आता गंगाधर शास्त्रीने बोलावलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की तो ज्योत्या परीक्षेला बसला आहे, आता त्याने कसा पेपर लिहायचा, कसा तो नापास झाला पाहिजे हे तुम्ही बघायचं. काहीही झालं तरीसुद्धा ज्योती पास झाला नाही पाहिजे. तेव्हा इथे
आता ज्योती पास झाला नाही पाहिजे हे समजलेलं असतं तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो, तुम्ही काळजीच करू नका, जातीसाठी मी इथे मीठ खायला तयार आहे, पण मी जात निभावणारच. काही झालं तरी ज्योती पास नाही झाला पाहिजे. तर इथे ज्योती आता परीक्षेला जायला निघालेला असतो आपल्या सगळ्या मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन. तेव्हा राणोजी तिथे येतो आणि म्हणतो, चला चला कचेरीत चला, मला लवकरात लवकर पेपर तयार करून हवा आहे. तेव्हा ज्योती म्हणतो की आता माझी परीक्षा आहे, मी नाही येऊ शकत. तेव्हा राणोजी म्हणतो, नाही नाही, मला आत्ताच पेपर करून तयार हवा आहे, असं त्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेव्हा इथे सावित्रीला राणोजीचा खूपच जास्त राग आलेला असतो.